या विज्ञान युगाने प्रगती केली, टेक्नॉलॉजीचं युग आहे, व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी काही आपल्याला संपर्क जरी करायचा आहे तर मोबाईलवर झाला आहे. एखाद्याला पत्रिका पाठवायची तरी मोबाईलवर जाऊ शकत आहे. एखादा व्यक्ती कुठं आहे कुठं नाही व्हिडिओ कॉलद्वारे आपल्याला पाहायला भेटतं. एवढंच नाही, आता ह्या छोट्या आमच्या बहिणीच्या वयाच्या असणाऱ्या 10वीला 12वीला असत्याल, जर यांना एखादं प्रमेय समजणं गेलं, बीजगणित भूमिती म्हणा, तर ते पायथागोरसचे प्रमेय वगैरे वगैरे किंवा संस्कृतमधलं जर ह्यांना काही कळणं गेलं तर ते त्याच्यामध्ये पाहू शकतात. सरनं शिकवलं गडे, लक्षातच बसलं नाही, मग चॅप्टरचं नाव टाकायचं लगेच गुगलला किंवा त्या यूट्यूबला. म्हणजे ऑनलाईन चांगली गोष्ट आहे. मोबाईल हा चांगला आहे. मोबाईल जितका चांगला आहे ना महाराज तितकाच वाईट आहे. किती वाईट आहे. माणूस अगोदरच माकडासारखा आहे, चंचल आहे. माणूस एका जागी स्थिर राहत नाही. पूर्वी म्हणायची त्या माणसानं जर दारू पेली तर माणूस काय होतो, चंचल होतो. परंतु आता माणसाला दारू पिण्याची गरज नाही, मद्यप्राशन करायचे नाही. एखाद्या व्यक्ती किती शांत असू द्या, किती हुशार असू द्या, त्याला जर बिघडायचं जर झालं तर फक्त तुम्ही त्याला मोबाईल आणून द्या. काय मोबाईल आणून द्या. तुम्ही म्हणता तुला मोबाईल नाही का, तू मोबाईलच्या विरोधात का बोलायलास, तेच तर सांगायचे तुम्हाला. मोबाईल माझ्याकडे महाराज, मोबाईल आमच्या मिसेसकडे, आमच्या घरात सुद्धा सगळ्याला मोबाईल आहेत. मोबाईलच्या विरोधात बोलत आहे असं नाही, परंतु अतिरेक होता कामा नये या मोबाईलचा. बरोबर आहे का? बरोबर असलं तर टाळी वाजवा. ह्या मोबाईलचा अतिरेक होता कामा नये. या मोबाईलनं काय काय घटना व्हायल्या तुम्हाला उदाहरणं आहेत. गाडीवर गाडी चालवताना मोबाईल वापरायला माणूस कानाला लावतोय मोबाईल, समोरून काय आले की काय नाही की गाडी खाली गेलेली अनेक उदाहरणं आहेत. घरी स्वयंपाक करताना आमच्या माता भगिनी मोबाईल वापरायल्यात. गॅस जवळ ते पेट घेते मोबाईल. एवढंच नाही, त्या भाजीमध्ये मीठ टाकायचंय का चटणी टाकायची हे सुद्धा लक्षात राहत नाही. अहो आम्ही सुद्धा ह्या कीर्तनात कथेमध्ये मोबाईल वापरायलो. कशामध्ये? कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये. कीर्तन चालू असताना, कथा चालू असताना, गायन करताना, तबला वाजवताना, मृदंग वाजवताना, पूजा करताना, शूटिंग करताना सुद्धा मोबाईल आहेत आपले. एखाद्या वेळेस जर आपल्याला काही मेसेज आला तर ठीक आहे महाराज, परंतु या विद्यार्थ्याने जर यांना तुम्ही जर मोबाईल दिला, हे लहान आहेत, हे कच्च्या मातीचे काय आहेत गाडगे, त्याला काय माहित नाही चांगलं काय आणि वाईट काय. मोबाईलची जरी मागणी केली तरी तुम्ही यांना मोबाईल देऊ नका अशा मताचा मी आहे. कशा मताचा? अशा मताचा मी महाराज. या जगामध्ये कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर या आपल्या मुलाबाळांना रोज ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचायला हवा. 10 आणि 10 ओव्या वाचायला फक्त किती वेळ लागतो? 2 मिनिट. किती मिनिटं? 2 मिनिटं ते 5 मिनिटं. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचायला हवा. ह्यांना मोबाईलची गरजच नाही महाराज. या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये, तुकोबार यांच्या गाथ्यामध्ये, शिवमहापुराणामध्ये, भागवत कथेमध्ये अनेक गोष्टी आहेत आपल्याला. परंतु जर तुम्ही यांना जर मोबाईल दिला तर माणूस हा चंचल बनायला आहे. गाडी चालवताना मोबाईल, कथा कीर्तनामध्ये मोबाईल, गायन करताना मोबाईल. एवढंच नाही, स्वयंपाक करताना मोबाईल, लोकात बसलं तरी मोबाईल, मोबाईल मोबाईल आणि मोबाईलच. जर आपण ह्या मुलाबाळांना जर त्यांच्या हट्टापोटी जर मोबाईल घेऊन दिला तर ऑनलाईनच्या नावाखाली ऑनलाईन तास आहेत म्हणालेत. ऑनलाईन तास लावूच नका, अजिबात नाही. ऑफलाईन लावायचे, ऑफलाईन करू द्या ना त्यांना. आपल्या वाडवडिलांना, आपल्या आजी आजोबांना काय कष्ट घेतलेत हे कळालं पाहिजे महाराजांना. कष्टाची जर किंमत कळाली तर हे वेडं वागणार नाहीत. आणि मोबाईलला ते बॅलेन्स टाकणं परवडत नाही महाराज. एका घरात 5 मोबाईल आहेत, 300 रुपयाला बॅलेन्स झाले, 3 5 15, 1500 रुपयाचा 5 जणाला किराणा, साखर, पत्ती, पोहे, किराणा असतो ना, महिनाभर जाते. मग असा मोबाईल आणल्याच्या नंतर हे ऑनलाईनच्या नावाखाली काय बघायले, काही बी. त्याला शेळी कशी येली ते सुद्धा मोबाईलमध्ये, भाजी कशी करावी, काही आहे. वाईट वळणाकडे चाललेत. आणि मोबाईल जर यांनी सतत जर वापरला महाराज, तुम्ही करून बघा. काय करा तुम्ही? करून बघा. आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर मोबाईल पाहत असेल तर तिच्या पाठीमागे किंवा समोर जाऊन तुम्ही उभा टाका. फक्त 2 मिनिटं जर तुम्ही उभा टाकलात तर त्या 2 मिनिटामध्ये तिला पत्ता सुद्धा लागणार नाही की आपल्याजवळ कोण आलं होतं आणि काय केलं होतं. आता
आता तुम्ही परभणी जिल्ह्यातलेत, मीही परभणी जिल्ह्यातला आहे. तुम्हाला डॉक्टरचं नाव सांगतो, जाऊन विचारा. आणि ते डॉक्टर बी आपल्या शिवशेजारचेच आहेत. डॉक्टर जगदीश नाईक नाव ऐकले? नाईक सरांचे छोटे भाऊ. त्यांचं मन नावाचं हॉस्पिटल आहे. मन म्हणजे काय? मानसोपचार तज्ज्ञ. ते आमच्या शाळेचे विद्यार्थी. कोण आहेत ते? आमच्या शाळेचे गांधी विद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही या समाजामधून माझ्यासाठी तरी 10 मिनिटं बोलत जा मोबाईलवर. विनंती केली महाराज. मी म्हणलं, का हो साहेब? म्हणले, मी 2014ला दवाखाना टाकला, त्यावेळेस मला फक्त 10-15 पेशंटच्या वर नव्हते. परंतु आज जर एखादा व्यक्ती त्याच्या डोक्यावर जर काही परिणाम झाला, वेडवाकडा वागायला, तर त्याला 3-3 दिवस थांबावं लागते. ऑनलाईन तिथं काय करावं लागतंय? नंबर टाकावं लागतं. मी म्हणलं, हे कशामुळे झालं? ते म्हणले, केवळ आणि केवळ मोबाईलमुळे झालं. इतका काळ भयंकर येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी मरणार नाही, तुम्ही मरणार नाही. येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये घरागणीस एक येडा माणूस होणार आहे. कशामुळे? फक्त आणि फक्त मोबाईलमुळे. हसण्यावर नेऊ नका, खरंच मोबाईलमुळे वेडा होणार आहे. मग इतकं तुम्हाला मोबाईलचा तिरस्कार आला. एखादं जर मोबाईलवालं दुकानदार जर म्हणलं ना, महाराज तुम्ही का बोललात, मला फोन लावीन, मी त्याला उत्तर देईन काय द्यायची ती. परंतु मोबाईल घ्या. मोबाईल ही चांगली गोष्ट आहे. आज आपला वेळ खर्च होत नाही. आपल्याला अनेक गोष्टी सापडत असल्या तरी मोबाईलचा वापर कमी करावा, हे या व्यासपीठावरून सांगायचंय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. या विज्ञान युगाने प्रगती केली. टेक्नॉलॉजीचं युग आहे. व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी काही आपल्याला संपर्क जरी करायचा आहे तर मोबाईलवर झाला आहे. एखाद्याला पत्रिका पाठवायची तरी मोबाईलवर जाऊ शकत आहे. एखादा व्यक्ती कुठं आहे कुठं नाही व्हिडिओ कॉलद्वारे आपल्याला पाहायला भेटतं. एवढंच नाही, आता ह्या छोट्या आमच्या बहिणीच्या वयाच्या असणाऱ्या 10वीला 12वीला असत्याल, जर यांना एखादं प्रमेय समजणं गेलं, बीजगणित भूमिती म्हणा, तर ते पायथागोरसचे प्रमेय वगैरे किंवा संस्कृतमधलं जर ह्यांना काही कळणं गेलं तर ते त्याच्यामध्ये पाहू शकतात. सरनं शिकवलं गडे, लक्षातच बसलं नाही. मग चॅप्टरचं नाव टाकायचं लगेच गुगलला किंवा त्या यूट्यूबला. म्हणजे ऑनलाईन चांगली गोष्ट आहे. मोबाईल हा चांगला आहे. मोबाईल जितका चांगला आहे ना महाराज, तितकाच वाईट आहे. किती वाईट आहे? माणूस अगोदरच माकडासारखा आहे, चंचल आहे. माणूस एका जागी स्थिर राहत नाही. पूर्वी म्हणायची, त्या माणसानं जर दारू पिली तर माणूस काय होतो? चंचल होतो. परंतु आता माणसाला दारू पिण्याची गरज नाही, मद्यप्राशन करायचे नाही. एखाद्या व्यक्ती किती शांत असू द्या, किती हुशार असू द्या, त्याला जर बिघडायचं जर झालं तर फक्त तुम्ही त्याला मोबाईल आणून द्या. काय? मोबाईल आणून द्या. तुम्ही म्हणता तुला मोबाईल नाही का, तू मोबाईलच्या विरोधात का बोलायलास? तेच तर सांगायचे तुम्हाला. मोबाईल माझ्याकडे महाराज, मोबाईल आमच्या मिसेसकडे, आमच्या घरात सुद्धा सगळ्याला मोबाईल आहेत. मोबाईलच्या विरोधात बोलत आहे असं नाही, परंतु अतिरेक होता कामा नये या मोबाईलचा. बरोबर आहे का? बरोबर असलं तर टाळी वाजवा. ह्या मोबाईलचा अतिरेक होता कामा नये. या मोबाईलनं काय घटना व्हायल्या तुम्हाला उदाहरणं आहेत. गाडी चालवताना मोबाईल वापरायला माणूस कानाला लावतोय मोबाईल. समोरून काय आले की काय नाही की गाडी खाली गेलेली अनेक उदाहरणं आहेत. घरी स्वयंपाक करताना आमच्या माता भगिनी मोबाईल वापरायल्यात. गॅस जवळ ते पेट घेते मोबाईल. एवढंच नाही, त्या भाजीमध्ये मीठ टाकायचंय का चटणी टाकायची हे सुद्धा लक्षात राहत नाही. अहो, आम्ही सुद्धा ह्या कीर्तनात कथेमध्ये मोबाईल वापरायलो. कशामध्ये? कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये. कीर्तन चालू असताना, कथा चालू असताना, गायन करताना, तबला वाजवताना, मृदंग वाजवताना, पूजा करताना, शूटिंग करताना सुद्धा मोबाईल आहेत आपले. एखाद्या वेळेस जर आपल्याला काही मेसेज आला तर ठीक आहे महाराज, परंतु या विद्यार्थ्याने जर यांना तुम्ही जर मोबाईल दिला, हे लहान आहेत, हे कच्च्या मातीचे काय आहेत गाडगे, त्याला काय माहित नाही चांगलं काय आणि वाईट काय. मोबाईलची जरी मागणी केली तरी तुम्ही यांना मोबाईल देऊ नका, अशा मताचा मी आहे. कशा मताचा? अशा मताचा मी महाराज. या जगामध्ये कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल तर या आपल्या मुलाबाळांना रोज ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या वाचायला हवा. 10 आणि 10 ओव्या वाचायला फक्त किती वेळ लागतो? 2 मिनिट.
किती मिनटं? 2 मिनटं ते 5 मिनटं. 5 मिनटं ज्ञानेश्वरी वाचायला हवा. ह्यांना मोबाईलची गरजच नाही महाराज. या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये, तुकोबरा यांच्या गाथ्यामध्ये, शिवमहापुराणामध्ये, भागवत कथेमध्ये अनेक गोष्टी आहेत आपल्याला. परंतु जर तुम्ही यांना जर मोबाईल दिला तर माणूस हा चंचल बनायला आहे. गाडी चालवताना मोबाईल, कथा कीर्तनामध्ये मोबाईल, गायन करताना मोबाईल, एवढंच नाही स्वयंपाक करताना मोबाईल, लोकात बसलं तरी मोबाईल, मोबाईल, मोबाईल आणि मोबाईलच. जर आपण ह्या मुलाबाळांना जर त्यांच्या हट्टापोटी जर मोबाईल घेऊन दिला तर ऑनलाईनच्या नावाखाली ऑनलाईन तास आहेत म्हणालेत. ऑनलाईन तास लावूच नका, अजिबात नाही. ऑफलाईन लावायचे, ऑफलाईन करू द्या ना त्यांना. आपल्या वाडवडिलांना, आपल्या आजी आजोबांना काय कष्ट घेतलेत हे कळालं पाहिजे महाराजांना. कष्टाची जर किंमत कळाली तर हे वेडं वाकडं वागणार नाहीत. आणि मोबाईलला ते बॅलेन्स टाकणं परवडत नाही महाराज. एका घरात 5 मोबाईल आहेत, 300 रुपयाला बॅलेन्स झाले, 3 5 15, 1500 रुपयाचा 5 जणाला किराणा, साखर, पत्ती, पोहे, किराणा असतो ना, महिनाभर जाते. मग असा मोबाईल आणल्याच्या नंतर हे ऑनलाईनच्या नावाखाली काय बघायलीत, काही बी. त्याला शेळी कशी येली ते सुद्धा मोबाईलमध्ये, भाजी कशी करावी, काही आहे. वाईट वळणाकडे चाललेत. आणि मोबाईल जर यांनी सतत जर वापरला महाराज, तुम्ही करून बघा. काय करा, तुम्ही करून बघा. आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर मोबाईल पाहत असेल तर तिच्या पाठीमागे किंवा समोर जाऊन तुम्ही उभा टाका. फक्त 2 मिनिटं जर तुम्ही उभा टाकलात तर त्या 2 मिनिटामध्ये तिला पत्ता सुद्धा लागणार नाही की आपल्याजवळ कोण आलं होतं आणि काय केलं होतं. आता तुम्ही परभणी जिल्ह्यातलेत, मीही परभणी जिल्ह्यातला आहे. तुम्हाला डॉक्टरचं नाव सांगतो, जाऊन विचारा. आणि ते डॉक्टर बी आपल्या शिवशेजारचेच आहेत. डॉक्टर जगदीश नाईक नाव ऐकले? नाईक सरांचे छोटे भाऊ. त्यांचं मन नावाचं हॉस्पिटल आहे. मन म्हणजे काय? मानसोपचार तज्ज्ञ. ते आमच्या शाळेचे विद्यार्थी. कोण आहेत ते? आमच्या शाळेचे गांधी विद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही या समाजामधून माझ्यासाठी तरी 10 मिनिटं बोलत जा मोबाईलवर. विनंती केली महाराज. मी म्हणलं, का हो साहेब? म्हणले, मी 2014ला दवाखाना टाकला त्यावेळेस मला फक्त 10-15 पेशंटच्या वर नव्हते. परंतु आज जर एखादा व्यक्ती त्याच्या डोक्यावर जर काही परिणाम झाला, वेडवाकडा वागायला, तर त्याला 3-3 दिवस थांबावं लागते. ऑनलाईन तिथं काय करावं लागतंय? नंबर टाकावं लागतं. मी म्हणलं, हे कशामुळे झालं? ते म्हणले, केवळ आणि केवळ मोबाईलमुळे झालं. इतका काळ भयंकर येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी मरणार नाही, तुम्ही मरणार नाही. येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये घरागणीस एक येडा माणूस होणार आहे. कशामुळे? फक्त आणि फक्त मोबाईलमुळे. हसण्यावर नेऊ नका, खरंच मोबाईलमुळे वेडा होणार आहे. मग इतकं तुम्हाला मोबाईलचा तिरस्कार आला. एखादं जर मोबाईलवालं दुकानदार जर म्हणलं ना, महाराज तुम्ही का बोललात, मला फोन लावीन, मी त्याला उत्तर देईन काय द्यायची ती. परंतु मोबाईल घ्या. मोबाईल ही चांगली गोष्ट आहे. आज आपला वेळ खर्च होत नाही. आपल्याला अनेक गोष्टी सापडत असल्या तरी मोबाईलचा वापर कमी करावा, हे या व्यासपीठावरून सांगायचे. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.